अमरावती जिल्ह्यातील 5 पर्यटन स्थळे। अमरावती हा जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे आणि हा एक विदर्भातील एक महत्त्वाचा भाग असून त्याला पूर्वी औदुंबरावरती इंद्रपुरी ह्या प्राचीन नावांनीही ओळखले जायचे आणि हा जिल्हा महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळांसाठी सुद्धा ओळखला जातो। अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाट अभयारण्य, चिखलदरा हिल स्टेशन आणि या सर्व ठिकाणांना पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो हजारो लोक येत असतात। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अमरावती जिल्ह्यातील 5 पर्यटन स्थळे जाणून घेणार आहोत। तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया। नंबर 5 गुगामल राष्ट्रीय उद्यान। हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग असून वाघांसाठी विविध औषधी वनस्पती, विविध प्रकारचे पक्षी व समृद्ध अशा जैवविविधतेमुळे प्रसिद्ध आहे। नंबर 4 भक्तिधाम मंदिर। हे मंदिर अमरावती जिल्ह्यातील एक भव्य मंदिर असून हे मंदिर राधाकृष्ण यांना समर्पित आहे। हे मंदिर अमरावती जिल्ह्यातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते। दरवर्षी येथे हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात। नंबर 3 चिखलदरा हिल स्टेशन। हे चिखलदरा हिल स्टेशन महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि हे एक थंड हवेचे ठिकाण म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। हे चिखलदरा हिल स्टेशन महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना आकर्षित करणारे असून भव्य अशा वृक्षांनी परिपूर्ण आहे। त्याचबरोबर दर्या, घनदाट जंगल आणि सुंदर धबधबे हे व त्याचबरोबर महाराष्ट्रातील कॉफी उत्पादक क्षेत्रांपैकी एक आहे। त्यामुळे हे पर्यटकांना आकर्षित करणारे पर्यटन स्थळ असून महाराष्ट्रातून येथे दरवर्षी हजारो लाखो पर्यटक येत असतात। नंबर 2 मेळघाट अभयारण्य। हे महाराष्ट्रातील एक प्रमुख व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असून हे अभयारण्य वाघ, विविध वन्यजीव आणि घनदाट सागवान व बांबूंच्या जंगलांसाठी प्रसिद्ध आहे व मेळघाट हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे। इथे वाघ, बिबळे, रानगवे, अस्वले, कोल्हे, लांडगे, ससे व त्याचबरोबर आणखी भरपूर प्राणी आहेत। हे सर्वोच्च शिखर समुद्र सपाटीपासून 1978 मीटर उंच आहे। तर नंबर 1 अंबादेवी मंदिर। ह्या मंदिराचा उल्लेख महाराष्ट्रातील सर्वात जुन्या व प्राचीन मंदिरामध्ये केला जातो। ह्या मंदिराला पाहण्यासाठी महाराष्ट्रातून भरपूर प्रमाणात लोक येत असतात व अनेक भाविक भक्त श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात। तर मित्रांनो, आज आपण अमरावती जिल्ह्यातील 5 पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेतले आहे। या 5 पर्यटन स्थळांव्यतिरिक्त अमरावतीमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत, त्याच्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही। तुम्ही आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील कोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।